मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आता आपली 10वीची परीक्षा येणार आहे. मग त्यासाठी मे बी थोडंसं तुम्ही नर्वस असाल की मॅथ्सचा अभ्यास झाला नाही आहे किंवा मॅथ्सचा अभ्यास कसा करावा आणि खरंच आपण आत्तापासून अभ्यास करून मॅथ्समध्ये चांगले मार्क्स मिळवू शकतो का. तर मी तुम्हाला गॅरंटी देते, जर मी अपलोड केलेलं टाईम टेबल तुम्ही फॉलो केलं असेल किंवा फॉलो करणार असाल तर नक्कीच तुम्हाला मॅथ्समध्ये 95 to 100पर्यंत मार्क्स मिळू शकतात, मॅथ्स 1 आणि 2 मिळून. मग त्यासाठी अभ्यास कसा करायचा आणि नेमका कोणता अभ्यास करायचा हे जर तुम्हाला कळलं तर हे काम अजून सोपं होईल. सो फक्त हार्डवर्क करण्यापेक्षा आपण स्मार्ट वर्क करूया. तुम्ही जर माझा टाईम टेबलचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की प्रत्येक आठवड्यामधले 4 दिवस आपण मॅथ्सला देणार आहोत. सो ते कसं नेमकं आपण मॅनेज केलं होतं किंवा कसं टाईम टेबल बनवलं होतं ते नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळणार आहे. आणि जर तुम्ही आत्तापासून सुरुवात केली तरीसुद्धा तुम्ही ऑलमोस्ट 95च्या वर्क्स मार्क्स मिळवू शकता. कारण मॅथ्स एक असा विषय आहे की तुम्हाला काय करायचं हे नेमकं कळलं की तुम्ही फटाफट ते सगळे क्वेश्चन सॉल्व करू शकता. इट्स नॉट लाईक की तुम्हाला रट्टा मारायचा वगैरे असं काही नाही आहे. मॅथ्स इज ऑल अबाउट सॉल्विंग. सो तुम्हाला एकदा फॉर्म्युला मिळाला की तुम्ही किंवा लक्षात ठेवला की तुम्ही सगळे क्वेश्चन्स त्या पॅटर्नमधले सॉल्व करू शकता. सो नेमके कोणते प्रश्न करायचे आहेत, हॉट क्वेश्चन्स कुठून करायचे आहेत आणि त्यासोबतच प्रॅक्टिस सेट फॉलो करायचं की प्रॉब्लेम सेट सॉल्व करायचं आणि सगळेचे सगळे क्वेश्चन्स सॉल्व करायचे का, तर नाही, एवढा वेळ नाही आहे आपल्याकडे. मग क्वेश्चन सॉल्व करायचे आणि कोणते क्वेश्चन सॉल्व करायचे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अजून एक प्रश्न होता ते म्हणजे 21 सेट्स फॉलो करायचे का किंवा क्वेश्चन्स कोणत्या बुकमधून करायचे, तर हे सगळं काही आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट. सो आपला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे फोकस. कसला फोकस आणि कशावरती फोकस. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता सध्या तुमचे प्रिलिम्स एक्झाम्स वगैरे मोस्टली झाले असतील तर तुम्हाला कळलं असेल की आपला कोणता चॅप्टर हा वीक आहे. ठीक आहे, म्हणजे असं असतं ना की आपल्याला कळतं की आपल्याला एखादं चॅप्टर येत नाही आहे, याचे फॉर्म्युलाज माहिती नाही, त्याचे प्रश्न सोडवता येत नाही आहेत, प्रॅक्टिस करूनही येत नाही किंवा काही चॅप्टरची तुम्ही प्रॅक्टिसच नाही केली आहे किंवा तुमचा अजून तो सिलेबस अपूर्ण आहे. ठीक आहे, सो बेसिकली आता तुम्हाला ते जे अपूर्ण चॅप्टर्स आहेत किंवा ज्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स मिळत नाही आहेत, जो वीक चॅप्टर आहे त्याला आधी सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला ट्राय करायचं आहे की तुम्ही त्याच्यावरती थोडंसं जास्त फोकस कराल. कारण प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला जे काही MCQs वगैरे येतात त्याच्यामध्ये काहीच ऑप्शनल नसतं. सो तुम्हाला सगळे MCQs सोडवावे लागतात, नाहीतर तुमचे मार्क्स डिरेक्टली जातील. आणि MCQs कुठल्याही चॅप्टरमधून येतात. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे सगळ्या चॅप्टरची. तुम्हाला ॲटलिस्ट बेसिक फॉर्म्युला माहिती पाहिजे, ॲटलिस्ट 1 ते 2 मार्कांचे प्रश्न सोडवता आले पाहिजेत. कारण बाकी प्रश्नांना तुम्ही पाहिलं असेल की ऑप्शन आहे. ठीक आहे, पण हे जे ऑब्जेक्टिव्हवाले क्वेश्चन्स असतात त्यांना कमी ऑप्शन्स असतात. सो ट्राय करा की तुम्हाला ॲटलिस्ट हे जे चॅप्टर्स आहेत यांचे बेसिक फॉर्म्युला किंवा हे जे बेसिक गोष्टी आहेत त्या माहिती आहेत आणि तुम्ही त्याची प्रॅक्टिस करताय. ठीक आहे, सो असे कोणते चॅप्टर्स आहेत ते आधी फाइंड आउट करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी आधी आपल्याला वेटेज माहिती पाहिजे, जेणेकरून आपल्याला कळेल की कोणता चॅप्टर महत्त्वाचा आहे, कोणता चॅप्टर आपण आधी केला पाहिजे किंवा नेमकं काय. ठीक आहे, सो त्या प्रॅक्टिस कशी करायची आहे आणि वेटेज काय काय आहे ते आता आपण पाहणार आहोत. सो तर या ठिकाणी तुम्हाला वेटेज पाहायला मिळते लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्स 12 मार्कांचे. आणि माझ्या मते हा चॅप्टर इझी आहे, कारण याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला फक्त जे मेथड्स आहेत आपले क्रेमर्स रूल जरी तुम्हाला आला तरी पण यातले ऑलमोस्ट तुम्हाला 4 मार्क्स मिळतील. ठीक आहे, दुसरं असं आहे की तुम्हाला इक्वेशन्स सायमल्टेनियसली सॉल्व करता येत असतील, तुम्हाला ग्राफिकल मेथडने सॉल्व करता येतात तर अगेन 4 मार्क्स मिळालेच म्हणून समजा. नेक्स्ट असं आहे की तुम्हाला जर दिलेल्या क्वेश्चनवरून इक्वेशन बनवून ते सॉल्व करता येते, म्हणजेच वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता येते, तर अजून 4 मार्क्स मिळाले. म्हणजे एवढंच आहे या चॅप्टरमध्ये, एवढं तुम्हाला आलं की तुम्हाला 12च्या 12 मार्क मिळणार. आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते सगळे जेव्हा आपण हे वेटेज किंवा सगळे मार्क्स आपण ॲड करू तेव्हा एकूण 60 होते. सो तुम्ही म्हणाल अहो ताई वेटेज 40 मार्कांचा आहे की नाही, 60 मार्क कुठून आले, पेपर आमचा 40 मार्कांचा असतो. अहो असतो की, पण जे ऑप्शन्सचे क्वेश्चन्स असतात ना ते पकडून पेपर 60 मार्कांचा असतो. म्हणजे तुमच्या लक्षात येतं आहे का, एखादं चॅप्टर तुम्ही या ठिकाणी पूर्णतः स्किप पण करू शकता तरीही तुम्हाला मॅक्स टू मॅक्स 40 मार्क आणि त्यासोबतच मिनिमम तुम्हाला ऑलमोस्ट 38 मार्क्स मिळू शकतात. आता एकदम 40च का नाही मिळणार, याचं कारण असं आहे की इन केस तुम्ही तो चॅप्टर सोडलात, सपोज की तुम्ही लिनियर इक्वेशन सोडलात आणि काय जाणो त्यातलाच जर MCQ आला तुम्हाला सॉल्व नाही करता आला तर, कारण MCQला कुठलंच ऑप्शन नाही आहे, राईट. सो त्याच्यामुळेच तुम्हाला MCQच्या मानाने सगळे चॅप्टर थोडे वरच्यावर का होईना करायचे आहेत, जेवढे एका मार्काचे प्रश्न बनू शकतात तेवढे. मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की MCQs कुठून येतात, हॉट क्वेश्चन्स कुठून येतात. सो प्लीज व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा, कारण तुमचा इथे एकही मिनिट वाया जाणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते. ठीक आहे, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबलमधलं काय काय करायचं तुम्हाला कळलेलं आहे. आता आपण हे बघूया की लिनियर इक्वेशन्समध्ये जे मी वरच्यावर तुम्हाला बोलून दाखवलं ते कुठले क्वेश्चन्स करायचे आहेत. तर या ठिकाणी मी टिकमार्क केलेले आहेत.
सॉल्ड एक्झाम्पल्स पण तुम्ही करणार आहात, पण आता मी जे सांगते तेवढेच फक्त करा, कारण हे असे क्वेश्चन्स आहेत की यातलं तुम्हाला एक क्वेश्चन जरी सॉल्व करता आला तरी पण बाकीचे सगळे क्वेश्चन सॉल्व करता येणार. ठीक आहे. आता याच्यामधला हा एक ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन करा, अतिशय इझी आहे, 2 मिनिटात तुमचं सॉल्व करून होईल, जास्त काही वेळेला जाणार नाही. यापैकी तुम्हाला जो कुठला क्वेश्चन अवघड वाटेल तो घेऊ शकता. माझ्या मते 7वा आणि 6वा ट्राय करून पहा, बाकीचे क्वेश्चन्स तुम्हाला आरामात येतील. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ग्राफवाले क्वेश्चन्स. जे 1.2 आहे याच्यामधलं हे तुम्ही स्किप करू शकता, करायचं तर करा, पण एखादा कुठला तरी क्वेश्चन करायचा आहे आपल्याला, कारण एखादा केला की बाकी सगळे आरामात येणार. सो फक्त 6वा करा, आणि इन केस तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस हवा असेल तर यातला करू शकता. ठीक आहे. कोणतेही 2 क्वेश्चन करा, जास्त वेळ घालवू नका, कारण चॅप्टर प्रचंड इझी आहे. सो स्मार्ट वर्क करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्रेमर्स रूल. तर बेसिकली क्रेमर्समध्ये काय करायचं आहे, एक तर तुम्ही हे सॉल्ट एक्झाम्पलमधलं पण कुठलं पण घेऊ शकता किंवा एक्सरसाइजमधलं घ्या, कारण तसंही इझी आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे, ॲक्टिव्हिटी नंबर 2. मी जे सांगते प्लीज मार्क करून ठेवा, कारण यातलेच प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाणार आणि हा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे प्लीज. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हा 3rd क्वेश्चन आणि हा आहे 4th क्वेश्चन. ठीक आहे. बाकी सगळे तुम्हाला सॉल्व करता येणार जर तुम्हाला हे 2 क्वेश्चन सॉल्व करता आले तर. इथपर्यंत तुम्हाला साधारणतः 6 ते 8 मार्क मिळालेत म्हणून समजा. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे असेवाले जे क्वेश्चन्स आहेत हे पण मोस्टली एक्झाममध्ये येतात. 2-3 वर्ष हे रिड्यूस्ड सिलेबसमध्ये होते, पण आता मात्र तुम्हाला हे एक्झाममध्ये येऊ शकतात. ठीक आहे. आता यामधले कोणते क्वेश्चन्स करायचे आहेत, लेट मी शो यू. हे थोडं ॲक्टिव्हिटी बेस तुम्ही स्किप करा, कारण हे असं डायरेक्टली सॉल्व करण्यासाठीच येईल. सो यातला तुम्हाला हा एक क्वेश्चन करायचा आहे आणि हा एक क्वेश्चन करायचा आहे. डन. नेक्स्ट आहे आता तुम्हाला इक्वेशन बनवायचं आहे. सो हे सॉल्ड एक्झाम्पल ट्राय करा, खूपदा एक्झाममध्ये आलं आहे, ओपन एंडेड क्वेश्चन्समध्ये पण येऊ शकतं. दुसरी गोष्ट हे रिव्हरवाला एक ट्राय करायचं आहे, रिव्हर बोटचं. हे पण एक्झामला येऊ शकतं आणि साधारण 4 मार्कांना येऊ शकतं, त्याच्यामुळे प्रचंड वेटेज असणार आहे. सो नीट करायचं आहे ते क्वेश्चन्स. हे एक क्वेश्चन करायचं आहे 4th, कारण ह्याचं इक्वेशन तुम्ही एक काम करा, पूर्ण सोडवायची गरज नाही आहे, फक्त इक्वेशन बनवण्याचा प्रयत्न करा. पहिले इक्वेशन मिळालं, दुसरं मिळालं की तुम्हाला पुढचं माहितीच आहे ना इक्वेशन कसे सॉल्व करायचे. इक्वेशन तर सायमल्टेनियसली सॉल्व करणार आहात किंवा सबस्टिट्यूट मेथडने काहीतरी करून सॉल्व करणार आहात किंवा क्रॅमर्सने सॉल्व करणार आहात. पण मग तुम्ही काय करा, हे सगळे क्वेश्चन सॉल्व करताना, वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करताना प्रत्येक एक्झाम्पल डिटेलमध्ये सॉल्व करायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त हे इक्वेशन बनवता येतं का एवढंच पहा, तुमचा पण वेळ वाचेल आणि एक्झाम्पल्स पण सॉल्व होतील. कारण एक्झाम म्हणजे जे इक्वेशन्स आले की तुम्हाला पुढचं येतंच, राईट. सो फक्त इक्वेशन बनवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सिमिलरली हे सगळे प्रश्न PYQsमध्ये कधी ना कधी आलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला सगळे सॉल्व करायचे आहेत. पूर्ण सॉल्व करायचं नाही आहे, एक्झाममध्ये ऑब्व्हियसली पूर्ण करायचं आहे, पण प्रॅक्टिससाठी मात्र तुम्हाला फक्त इक्वेशन बनवायचं आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला इक्वेशन बनवता येतं आहे आणि बस तेच या चॅप्टरचा डिफिकल्ट पार्ट आहे. इक्वेशन बनवता आलं की तुम्हाला बाकी काहीच जज करायची गरज नाही तुमच्याबद्दल. इक्वेशन बनवता आलं की याचा अर्थ तुम्हाला या चॅप्टरमध्ये पूर्ण मार्क्स मिळणार आहेत. ठीक आहे. बाकी मग कॅल्क्युलेशनमध्ये मार्क्स जाऊ शकतात, पण ते तुम्ही प्रॅक्टिसने तुम्हाला येईल ते. ठीक आहे. त्याचा काही एवढा मोठा इश्यू होणार नाही. नेक्स्ट हे एक ॲक्टिव्हिटी बेस एक्झाम्पल करायचं आहे आणि हॉट क्वेश्चन्स जे लोक मला विचारत आहेत त्यांनी ही हॉट क्वेश्चनमध्ये करायचं आहे. 4 मार्कांना हे क्वेश्चन हमखास येणार, त्याच्यामुळे हा नक्की करा. 6वा प्रश्न याचा आणि याचा 2रा प्रश्न. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रॉब्लेम सेट. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की कुठले तुम्हाला MCQs करायचे, तर फक्त आणि फक्त प्रॉब्लेम सेटमधलेच MCQs करायचे आहेत, एवढेच MCQs करायचे आहेत. एक्स्ट्रा कुठल्याही प्रकारचे MCQs करायची गरज नाही आहे. तुमच्याकडे जर नवनीतचा 21 पेपर सेट असेल त्याच्यामधले MCQs केले तरी पण चालतील, पण आधी पुस्तकातले करायचे आणि मग हे सगळं बाकीचं रेफरन्स. ठीक आहे. कारण 21 सेट असू दे, नवनीत असू दे, टार्गेट असू दे, ओसवाल असू दे, काहीही असू दे, हे सगळंच्या सगळं पुस्तकावरती बेस्ड असतं. सो पुस्तक इज लाईक गुरु. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे आणि मग तुम्हाला वेळ मिळाला तर हे सगळे रेफरन्सेस फॉलो करा, पण आधी मस्ट आहे ते म्हणजे पुस्तक. ओके. सो पुस्तकामधले सगळे MCQs करायचे आहेत हे 5च्या 5 आणि मग तुम्हाला जे काही एक्स्ट्रा करायचं आहे ते करत बसा, काही गरज नाही आहे. पण इफ यू वॉन्ट, तुम्हाला अभ्यास करायचाच आहे तर नक्की करू शकता, पण तुम्ही एवढं केलं तरी पण सफिशियंट आहे, तुम्हाला मार्क्स मिळणार. आणि लेट मी टेल यू, एक्झाममध्ये यातलेच MCQs अंक बदलून विचारले जातात. सेम भाषा पाहायला मिळेल, कधी कधी तर सेम अंक पण पाहायला मिळतात आणि सेम उत्तर पण पाहायला मिळतं. ठीक आहे. सो तुम्हाला यातलेच MCQ येणार, काही बाहेरचे MCQs कुठलेही आणले जात नाहीत. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला पहिल्या चॅप्टरमधलं काय करायचं ते कळलेलं आहे. आता आपण पाहतोय दुसरा चॅप्टर. दुसऱ्या चॅप्टरमध्ये आहे ते म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हा जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तो अगेन 12 मार्कांचा चॅप्टर आहे. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे काय काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे मेथड्स आहेत. फॅक्टरायझेशन आहे, फॉर्म्युला मेथड आहे आणि लास्ट वन जे आहे ते आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. ठीक आहे. आणि त्यासोबतच अजून एक आपल्याकडे क्वेश्चन्स बनतात ते म्हणजे तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम दिलेला असतं आणि तुम्हाला ते वर्ड प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व करायचं असतं. सो हे जे आहे हे तुम्हाला अगेन 12 मार्कांसाठी आहे. काहींचं असं असतं की आम्हाला वर्ड प्रॉब्लेम नाही बनवता येत आहे. ठीक आहे. तुम्ही बाकीचे 3 जे क्वेश्चन्स असतात त्याची प्रॅक्टिस करा, फॅक्टरायझेशन वगैरे त्याची तुम्हाला 8 मार्क तरी मिळतील. ठीक आहे.
असं करत तुम्ही मार्क्स स्कोअर करू शकता. जो टॉपिक नाही आहे त्याला स्किप करा, पण त्याच वेळी तुम्हाला दुसऱ्या चॅप्टरमधला म्हणजे दुसऱ्या चॅप्टरला व्यवस्थित भक्कम करावं लागेल. जर तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनला नीट नाही करत आहात तर उरलेले 5 चॅप्टर्स तुम्हाला नीटच करावे लागतील. ठीक आहे. सो आता बघा क्वाड्रॅटिकमध्ये काय करायचं आहे. हे जे पहिलं एक्सरसाइज आहे याच्यामध्ये खूप बेसिक आहे, बट इवन इफ यू वॉन्ट की यातलं काय महत्त्वाचं आहे त्यातले तुम्ही हे काही क्वेश्चन्स ट्राय करू शकता. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, आणि हे तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्डच्याच फॉर्ममध्ये विचारलं जातं. सो असंच सॉल्व करा. नेक्स्ट आहे हे तुम्हाला एका मार्काला विचारलं जातं MCQच्या खालच्या प्रश्नामध्ये, आणि सिमिलरली तुम्ही यातलं हे सॉल्व करा. ठीक आहे. बस एवढेच क्वेश्चन सॉल्व करा, बाकी तुम्ही स्किप करू शकता. स्किप इन द सेन्स कसं आहे, मॅथ्समध्ये तुम्हाला एकदा मेथड कळली की तुम्ही आरामात जे क्वेश्चन्स आहेत तर ते सॉल्व करू शकता. सो फक्त मेथड जाणून घ्या. याच्यामध्ये हा 5th क्वेश्चन करा. आफ्टर दॅट आहे 2.2. 2.2मध्ये अगेन हे फक्त एक ॲक्टिव्हिटी बेस करा, तुम्हाला मेथड कळेल, आणि जर तुम्हाला मेथड कळत असेल तरच पुढे जा, नाही तर अजून एक सॉल्व करून पहा. मी हे तुम्हाला एक जनरल सांगते की काय केलं पाहिजे, बट तुमच्यानुसार अर्थात त्याची स्पीड, पेस, नंबर ऑफ क्वेश्चन्स सगळं चेंज होणार. कारण आपला गोल हा असला पाहिजे, मी सांगते म्हणून करायचं नाही. तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळायचे आहेत. सो जोपर्यंत तुम्हाला स्वतःला हा टॉपिक पूर्णतः समजत नाही, जोपर्यंत असा समजत नाही की मला कुठलाही क्वेश्चन याच्यामधला आला तरी पण मी ट्राय करणार किंवा सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार, तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ नका. ठीक आहे. सो मग त्याला भले हे 1 ते 2 तास लागले तरी पण चालतील, पण नुसतं पुढे जाऊन काहीच उपयोग नाही आहे. सो प्लीज मी सांगते हा येणार मग हाच आला पाहिजे वगैरे असं नाही, मी माझ्या एक्सपिरियन्सने सांगते. पण तुम्ही कधी हा टॉपिक सोडणार आहात जेव्हा तुम्हाला हा टॉपिक समजला आहे आणि तुम्हाला पूर्ण सोडवता येतो आहे तेव्हाच. ठीक आहे. सो प्लीज शिकण्याचा अप्रोच ठेवा, फक्त मार्क्स मिळवण्याचा वगैरे अप्रोच नको आपल्याला. कारण हे तुम्ही आत्ता केलं तर तुम्हाला परत 11वीला पण लागणार आहे, 12वीला पण लागणार आहे. तुम्ही BSc केले, तुम्हाला BScमध्ये पण क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार आहेत. तुम्ही परत इंजिनिअरिंग करणार आहात, इवन ते कॅल्सीवरती असलं तरी पण तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन हाताने पण सॉल्व, म्हणजे हाताने इन द सेन्स सॉल्व पण करावे लागतात कॅल्सी असला तरी पण. सो तुम्ही पुढे कितीही पुढे गेलात, जोपर्यंत मॅथ्स तुमच्या आयुष्यामध्ये आहे तोपर्यंत हे सगळे जे छोटे छोटे टर्म्स आहेत जे आपण 8वीपासून शिकतोय किंवा इवन 5वीपासून शिकतोय, हे सगळे टर्म्स कुठे ना कुठेतरी उपयोगी पडणार. तुम्ही जॉब इंटरव्ह्यूला गेलात तरी पण तुम्हाला असे अगदी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करा नाही, पण याच्या फॉर्ममध्ये थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चन्स येऊ शकतात. त्याच्यामुळे प्लीज लक्ष द्या, याला खूप हलक्यात नका घेऊ. जेवढी तुम्ही मेहनत आत्ता पुट कराल तेवढे तुम्हाला त्याचे बेनिफिट्स पुढे मिळणार आहेत. ठीक आहे. हे जे 100 मार्क्स मिळतात हे उगाच नाही मिळत, यासाठी एफर्ट्स टाकावे लागतात, आणि ते तुम्ही तेव्हाच मिळवू शकता जेव्हा तुम्ही प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो खूपदा सोडवण्याचा प्रयत्न कराल किंवा त्याच्यासारखे क्वेश्चन्स खूपदा सोडवाल. सो मी असं टायटलमध्ये लिहिले किंवा आपल्या ह्याच्यामध्ये लिहिले की मी कसे मिळवले 100पैकी 100 मार्क्स, तर ते असेच नाही मिळाले. त्याच्या आधी मी पूर्ण पुस्तक साधारणतः 4 ते 5 वेळा सोडवलेलं आहे. प्रत्येक क्वेश्चन मी सोडवलं आहे. प्रत्येक क्वेश्चनचे एक्स्ट्रा क्वेश्चन्स पण मी सोडवलेले आहेत जे आपल्या डायजेस्टमध्ये असतात, मास्टर कीमध्ये असतात. सो बेसिकली तेवढं केलं तर तुम्हाला मिळणार आहेत. बट आता आपल्याकडे वेळ नाही आहे, तरी पण आपण जास्तीत जास्त स्कोअर कसं करू शकतो तर ते अशा पद्धतीने, जोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन समजत नाही आहे, जोपर्यंत तो पूर्ण सॉल्व करता येत नाही आहे, तोपर्यंत तुम्हाला त्याला सोडायचं नाही आहे. ठीक आहे. सो तुम्ही हा एक करणार आहात, 8वा एक करा, हॉट क्वेश्चन्समध्ये येऊ शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता हे जे क्वेश्चन्स आहेत याच्यामधलं कोणतं सॉल्व करायचं आहे. हे थोडेसे वेगळे क्वेश्चन्स आहेत, एक्झामला शक्यतो असे क्वेश्चन्स नाही आहेत. सो ते न करता तुम्ही ट्राय करा की यातले जे कम्प्लिटिंग द स्क्वेअरवाले आहेत क्वेश्चन्स, म्हणजे हे ॲक्च्युली यांनी हे चालेल असं पण तुम्ही सॉल्व केले तरी पण चालेल, म्हणजे यांनी ए वगैरे ॲज्युम करून वगैरे सॉल्व केलेलं आहे 3rd टर्मला. सो असं न करता तुम्ही मी ज्या पद्धतीने शिकवलेलं आहे आपल्या व्हिडिओजमध्ये त्या पद्धतीने केलं तरी पण चालू शकतं. कोणतं सॉल्व करणार आहात बघा. सगळ्यात पहिल्यांदा हे सॉल्व करायचं आहे, नेक्स्ट हा सॉल्व करणार आहात. ठीक आहे, 2 केले तरी पण इनफ आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सॉल्विंग फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडने सॉल्विंग करायचं आहे. कोणतंही एखादं एक्झाम्पल करा, कारण हे प्रचंड इझी आहे. एक्झाममध्ये तुम्हाला हे आलं तर आलंच पाहिजे सॉल्व करता. ठीक आहे. आता आपण एक्सरसाइजमधले बघूया. हा एक करा, थोडंसं फ्रॅक्शनमध्ये आहे तर तुम्ही कन्फ्यूज व्हायला नको म्हणून हा एक करा, आणि हा ॲक्टिव्हिटी बेस. ठीक आहे, डन. पटापट होईल, जास्त वेळ नाही लागणार. आता रूट्स फाइंड आउट करायचं आहे. तुम्ही पाहिलं असेल ही ॲक्टिव्हिटी खूपदा बऱ्याचशा प्रॅक्टिस पेपर्समध्ये आलेली आहे, त्याच्यामुळे ही नक्की करायची आहे. 2 मार्कांसाठी वगैरे विचारली जाते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे याच्यामधला क्वेश्चन करायचा आहे हा. शक्यतो मी मुद्दाम रूट्सवाले देते किंवा अवघड क्वेश्चन देते जेणेकरून इझी आले तर तुम्हाला एक्झाममध्ये सॉल्व करता यावेत. हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत आणि याच्यावरती आधारित तुम्ही हा 2nd क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. डन. बस एवढं करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 2.5. 2.5 मधलं काय करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2.5मध्ये या ठिकाणी तुम्हाला बरेचसे क्वेश्चन्स पाहायला मिळतात. तर त्यातला हा एक करा, नेचर ऑफ रूट्स आपण मगाशी पण केले. येत नसतील तर करा, येत असेल तर करायची गरज नाही आहे. आणि हे 2 करा बस.
आता नेक्स्ट आहे अगेन सेम तुम्हाला याचं फक्त इक्वेशन बनवायचं आहे. इक्वेशन पुढे तुम्हाला सॉल्व करता येतच असेल, सो ट्राय करा की तुम्ही इथपर्यंत इक्वेशन बनवाल आणि मग तुम्हाला पुढे ते इक्वेशन फॉर्म्युला मेथड किंवा फॅक्टरायझेशन कंप्लीटिंग द स्क्वेअर जी कुठली मेथड येते त्याने तुम्ही ते सॉल्व करणार आहात. सो फक्त एवढंच सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. एक्झामच्या वेळेस पूर्ण सॉल्व करा, पण प्रॅक्टिसच्या वेळेस जर तुम्हाला असं वाटत असेल की मला पुढचं सॉल्व करता येतं आहे तर तुम्ही एवढेच फक्त इक्वेशन्स बनवण्याचा प्रयत्न करा, कारण इक्वेशन्स बनवणं हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये हे पहिलं क्वेश्चन खूपदा विचारला गेलेला आहे, ट्रीजवाला क्वेश्चन अगेन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हा पिंटूचा एक क्वेश्चन करा आणि कसम मिस्टर कसम वॉटेवर. चलो MCQ ॲज युजल तुम्ही सगळे करणार आहात, पटापट होतात आणि पुस्तकामध्येच येतात, सो सगळे MCQ करायचे आहेत. चलो फास्ट सवय आपला व्हिडिओ थोडासा मोठा होतो आहे आणि मग तुम्ही परत कंटाळणार आणि पाहणार नाही. व्हिडिओ पाहण्यासाठी मी नाहीच करत आहे, ऑब्व्हियसली तुमच्यासाठीच करते आहे. सो इट डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला पाहायचं आहे की नाही. ॲरिथमॅटिकमध्ये अगेन तुम्ही पाहिलं असेल की 1, 2 ते 3 फॉर्म्युले फक्त आहेत ज्याच्यावरती हा पूर्ण चॅप्टर आधारित आहे. तेवढे फॉर्म्युले तुम्ही जर केले तर तुम्हाला हा चॅप्टर पूर्ण येणार आणि याच्यामध्ये कुठेच मार्क्स नाही जाणार. सो हा जो क्वेश्चन आहे हा करा, हा एक्झाममध्ये विचारला जातो, हाच करा. एक्सरसाइजमधला नाही केला तरी पण चालेल, एवढा इनफ आहे. ठीक आहे, आपल्याला वेळ वाचवायचा आहे आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये पण हा फक्त एखादा क्वेश्चन एक जस्ट रेफरन्स म्हणून की आलास तर कसं सॉल्व करायचा यासाठी माहिती पाहिजे म्हणून करा. बाकी नेक्स्ट आपल्याकडे हा एक फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युल्याच्या आधारे आपण सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करतो. सो फक्त हा एक क्वेश्चन सॉल्व करा, इनफ आहे आय थिंक. कारण आणि हा वर्ड प्रॉब्लेमचा की याच्या आधारे तुम्ही हे कसं सबस्टिट्यूट करणार आहात आणि कसं जे व्हॅल्यू आहे तर ते फाइंड आउट करणार आहात. हे सगळं इझी आहे, हे तुम्हाला येत असावंच असं मी ॲज्युम करते. याच्यामधलं तुम्हाला हे करायचे सेम आहे सॉल्ड एक्झाम्पलप्रमाणे. जर सॉल्ड एक्झाम्पल आला तर मग हे नाही केलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे 6वं एक करायचं आहे, कॉमन डिफरन्सेस विचारले ना, 10वं एक करा. ठीक आहे, तर हे मधलं स्किप करू शकता. अगेन इथे दुसरं एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युलेवरती पण प्रश्न येतात. हे 2-3च फॉर्म्युले आहेत जे तुम्हाला करायचे आहेत. याच्यावरती तुम्हाला कसे क्वेश्चन येतात बघा, इथे फॉर्म्युला पण लिहून दिलेत, हे दोन्ही पण करायचे आहेत. पहिल्या n नॅचरल नंबरची सम फाइंड आउट करा वगैरे असे क्वेश्चन्स याच्यावरती येतात. आता मी तुम्हाला ॲक्च्युअल क्वेश्चन दाखवते. याच्यामधले 1, 2, 3 क्वेश्चन्स तुम्हाला करायचे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे जे आहे ज्या ठिकाणी तुम्हाला ॲज्युम करायचं असतं ते क्वेश्चन्स करू शकता. 7 किंवा 8पैकी कोणताही एक जो तुम्हाला आवडेल तो, जो तुमचा लकी नंबर वगैरे असेल तो. नेक्स्ट अगेन याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त इक्वेशन बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे, बाकी तुम्हाला सॉल्व करता येणार. इक्वेशन म्हणजे आता इथे तुम्हाला फॉर्म्युला तर माहितीच आहे ना कसं लिहायचं ते. फॉर्म्युल्याच्या आधी ए काय आहे, डी काय आहे हे फक्त तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. बाकी फॉर्म्युला वगैरे तुम्ही नंतर पण करू शकता, कारण फॉर्म्युलामध्ये पुट करून तुम्हाला तर सॉल्व करता येतच. ठीक आहे, सो इथपर्यंत तुम्ही करणार आहात हे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, नेक्स्ट हे नाही केलं तरी पण चालेल, हे पण स्किप करू शकता. याच्यामध्ये पण एक झाडवालं क्वेश्चन होतं, येस नाही ऑडिटोरियम झालं, झाड कुठे गेलं, हां झाड, येस ट्री प्लांटेशन. सो हे 3 क्वेश्चन्स तुम्हाला करायचे आहेत. कारगिलचे एक झाडाचा प्रश्न आणि एक ऑडिटोरियमचा क्वेश्चन, कारण हा एक्झाममध्ये येऊन गेला आहे त्याच्यामुळे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत याच्यामधलेच पुढचे क्वेश्चन्स जे की आहेत प्रॉब्लेम सेटमधले. हे सगळे MCQs तुम्ही करणार आहात, फक्त MCQs आहे, खालचे नाही केले तरी पण चालतील, फक्त MCQs तुम्ही करणार आहात, बाकी तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला बाय हार्ट करायचे आहेत. CGST = SGST = ½ of GST. सो हा एक क्वेश्चन करा. अजून एक पवन मेडिकल काय नाव होतं त्याचं क्वेश्चनचं, पवन मेडिकल राईट. हा क्वेश्चन खूपदा येऊन गेला, हा करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टिपटॉपचं करायचं आहे. प्रसादचं पण करा, इझी आहे पण खूप सारी कॉन्सेप्ट्स आहेत, सो ट्राय करा. हा 6वा क्वेश्चन यासाठी करायचं आहे कारण तुमची सगळीच रिव्हिजन इथे होते, जेणेकरून कसाही क्वेश्चन आला यापैकी कुठलाही क्वेश्चन आला तरी पण तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे. सो हा क्वेश्चन बेस्ट आहे 6वा. नेक्स्ट आहे ब्रोकरेज वगैरे कसं फाइंड आउट करायचं हे पण तुम्हाला माहिती पाहिजे, सो ते पण करायचं आहे. ITC कसं फाइंड आउट करायचं माहिती पाहिजे. GST टॅक्सेबल काय असतं, GST टॅक्सेबल काय आहे, GST पेएबल काय आहे, इनपुट टॅक्स किती आहे, आउटपुट टॅक्स किती आहे, हे सगळे तुम्हाला माहिती पाहिजेत. आता मी तुम्हाला इथे दाखवते जरा क्वेश्चन्स कोणते करायचे आहेत. ठीक आहे, याच्यामधलं नजमाचं क्वेश्चन करायचं आहे. चेतना स्टोअरचं पण करू शकता, बट ठीक आहे आपण थोडंसं डिफिकल्टकडे जाऊया. हा एक करायचं आहे. ठीक आहे बस. आफ्टर दॅट नेक्स्ट ब्रोकरेज वगैरे कुठे गेलं ते पण तुम्हाला करायचे आहे. तर याचे सगळे फॉर्म्युला तुम्हाला करायचे आहेत. ही थिअरी तुम्ही अर्थात स्किप करणार आहात, आपण मॅथ्सचा अभ्यास करतो त्याच्यामुळे. हां फेस व्हॅल्यू
मार्केट व्हॅल्यू हे इक्वल कधी असतं आणि शेअर्स ॲट पार, ॲट प्रीमियम आणि ॲट डिस्काउंट कधी असतात हे नक्की करा. हे तुम्हाला बॉक्समध्ये देऊन विचारलं जातं की ॲट पार, ॲट प्रीमियम कधी आहे. आय थिंक इथे एक तुम्हाला एक्झाम्पल, असं एक्झाम्पल तुम्ही खूपदा पेपरमध्ये पाहिलं असेल, हे एक्झाममध्ये येतं. सो ट्राय करा की तुम्ही हे जे क्वेश्चन्स आहेत तर हे सॉल्व कराल आणि याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे की शेअर्स ॲट पार आहेत की कुठे आहेत की प्रीमियम किती आहे वगैरे हे सगळं. सो हा क्वेश्चन तुम्हाला ट्राय करायचं आहे. ठीक आहे. बाकी नेक्स्ट क्वेश्चन जे आहेत ते आता आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेटमधले. ब्रोकरेज कुणीच स्किप नाही करायचं आहे, ब्रोकरेज सगळं करायचं आहे. प्रॅक्टिस सेटमध्ये हे तर तुम्ही आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, सो हे सोडून द्या आता. मग असे आपण सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये पाहिलं आहे. आता हा जोसेफचा एक क्वेश्चन करायचा आहे आणि डिव्हिडंड दिले ना 6 नंबरचं एक करायचं आहे. ठीक आहे. आता अगेन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो आहे असा एक बॉक्स, हा तुम्हाला ड्रॉ करायचा आहे जे तुम्हाला विचारलं आहे त्यासाठी. सो हा क्वेश्चन सॉल्व करा, याच्यामध्ये सगळे कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रॅक्टिस सेट. कुठे गेले आपले प्रॅक्टिस सेट? याच्यामध्ये बघा अगेन सेम हा एक बॉक्स सॉल्व केलात की तुम्हाला बरेचसे सगळे आतापर्यंतचे सगळे कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. सो तिसरा एक करायचा आहे आणि मिस्टर डिसूजा. नेक्स्ट आहे यातले सगळे MCQs करायचे आहेत. मोठे क्वेश्चन्स नाही केले तरी पण चालतील, स्किप करू शकता. यातले पण सगळे MCQs करायचे आहेत, मोठे क्वेश्चन्स स्किप करू शकता. नेक्स्ट आहे प्रोबॅबिलिटी. आता प्रोबॅबिलिटीमधलं काय काय करायचं आहे लेट मी शो यू. थोडंसं स्क्रीन आणि आवाज मागे पुढे होतो आहे. आय होप यू गाईज कॅन अंडरस्टँड. तेवढं तर तुम्ही अर्थात तुम्हाला कळणार आहेच, 10वीला आहात त्याच्यामुळे. सो प्लीज थोडंसं ग्लिच आहे, काहीतरी टेक्निकल ग्लिच आहे नेटवर्क इश्यूमुळे, त्याच्यामुळे होऊ शकतं. आता प्रोबॅबिलिटीमध्ये बघा जास्त काही फॉर्म्युला वगैरे काहीच नाही आहे. काय करायचं, सगळ्यांनी पत्ते खेळले असतील, सो तुम्हाला हे बेसिक माहिती असेल. नसेल तर प्लीज जाणून घ्या, कारण याच्यावरती खूप सारे प्रश्न येतात. सो किती हार्ट शेपचं कार्ड्स किती आहे, डायमंड शेप कार्ड्स किती असतात वगैरे, ब्लॅक किती असतात, रेड किती असतात, हे एकदा बस जाणून घ्या. याच्यामधलं क्वेश्चन शक्यतो नाही विचारलं जात, बट तरी पण हा एक सेकंड करा, आलाच तर एखादा, बट तसं पण नाही विचारलं जाणार. नेक्स्ट आता याच्यामध्ये बघा काय काय करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला हे एक सॉल्व करायचं आहे क्वेश्चन नंबर 2. नेक्स्ट तुम्हाला सॉल्व करायचं आहे क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे, हे 2च क्वेश्चन करायचे आहे त्याच्यामधले. नेक्स्ट आहे नेक्स्ट प्रॅक्टिस सेट. आता याच्यामधला क्वेश्चन सॉल्व करायचा आहे 2, कारण डायसचे क्वेश्चन्स मोस्टली येतात आणि याच्यामध्ये 5 आणि याच्यामधला 6. ठीक आहे, हे 3 क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंटचा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, हाच तुम्हाला एक्झाममध्ये यूज करायचा आहे आणि हाच एकमेव फॉर्म्युला आहे ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. आफ्टर दॅट आता तुम्ही याचे एक्झाम्पल्स कोणते करू शकता. हा एक सॉल्ट एक्झाम्पल करायचे तिसरावाला आणि हे थोडेसे जरा गोष्टी करा, कारण MCQsमध्ये तुम्हाला येऊ शकतात थिअरीमध्ये. फक्त याच चॅप्टरचे करा, बाकीचे चॅप्टरकडे ऑलरेडी आहेत खूप सारे क्वेश्चन्स. सेकंड क्वेश्चन करायचा आहे आणि एक आपण ह्याचा घेऊया का पत्त्यांचा. येस, 5th करायचं आणि 4th डन, एवढंच करायचं आहे. फक्त MCQs करणार आहात, बाकी ठीक आहे. बाकी एक तो एक होता बास्केटबॉलचं एक करा, कारण याच्यामध्ये पहिल्यांदाच पर्सेंटेज आलं आहे, फ्रॅक्शन आलं आहे आणि डेसिमल पण आलं आहे. सो सेकंड क्वेश्चन एकदा करायचा आहे. स्पिनवाला अजून आपण एकही नाही केला आहे, सो स्पिनवाला एक करायचं आहे. सो माझा मोटिव्ह असा आहे की आपण जास्तीत जास्त क्वेश्चन्स जे आहेत, टाईप्स ऑफ क्वेश्चन्स तर ते कवर करणार आहोत आणि यातला 13 एक करायचं आहे. स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्समध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मेथड माहिती पाहिजे, फॉर्म्युला माहिती पाहिजे, कसं ड्रॉ करायचं, कसं लिहायचं ते माहिती पाहिजे. याच्यातले मोस्टली सॉल्ड एक्झाम्पल्सच करा, एक्स्ट्रा काही करायची गरज नाही आहे. एक दोन एक्झाम्पल्स करा सगळ्यातले. ठीक आहे, सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये पहिलं आणि दुसरं सॉल्ड एक्झाम्पल इनफ आहे. ॲज्युम्ड मेथडमध्ये पण सॉल्ड एक्झाम्पल्सच करा, ह्यातले जे काही दिलेत ते. एक्सरसाइजमध्ये नाही केले तरी पण चालतील. सॉल्ड एक्झाम्पल्स आर इनफ, कारण या चॅप्टरसाठी पर्टिक्युलरली. आणि ज्या पद्धतीने सॉल्ड एक्झाम्पलमध्ये सॉल्व करून दिले त्याच पद्धतीने सॉल्व करण्याचा प्रयत्न करा आणि यातले प्रत्येकातले एक एक्झाम्पल केलं तरी पण चालेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे आता 6.2. 6.2मध्ये शक्यतो एक्सरसाइजमधले क्वेश्चन करा. 6.1मध्ये आपण सॉल्ड एक्झाम्पल्स पाहिलेत. 6.2मध्ये काय काय करायचं आहे पहा. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पहिलं क्वेश्चन करायचं आहे. चौथा एक करा. ठीक आहे, एक साधा आहे आणि ओके सर 2च क्वेश्चन बस आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 6.3. 6.3मध्ये पहिलं आणि तिसरं डन. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 6.4. 6.4 कुठे गेला. 6.4मधले पण तुम्ही फक्त जे सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत ते केले तरी पण चालतील, अनसॉल्ड नाही केलं तरी पण चालेल. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 6.5. आता 6.5मधलं काय काय करायचं आहे हे पहिलं करा, हे दुसरं करा, हे एक करा, जेणेकरून तुम्हाला ग्राफ कसं रीड करायचं याची माहिती मिळेल. आफ्टर दॅट नेक्स्ट 6.6
6 ना, हां 6.6मध्ये तुम्हाला अगेन हे असे क्वेश्चन्स आहेत की तुम्ही कोणतेही एक सॉल्व करा, तुम्हाला मेथड कळली की तुम्ही बाकीचा आरामात सॉल्व करू शकता. सो हा एक सॉल्व करा आणि ह्या क्वेश्चन्सवाला एक सॉल्व करा. ॲक्टिव्हिटी बेसमध्ये असा क्वेश्चन येईल. मिसलेनियसमधले फक्त MCQs करायचे आहेत, बाकी तुम्ही काही नाही करणार आहात, बाकी तुम्ही स्किप करू शकता. सो अशा पद्धतीने आपण मॅथ्स पार्ट 1बद्दल काय काय क्वेश्चन्स करायचे, काय काय स्किप करायचे हे सगळं पाहिलेलं आहे. आय नो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, बट अगेन इट्स अप टू यू. तुम्हाला जर बेनिफिट मिळत असेल आणि आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहताय तर मला एक छोटासा हार्ट तरी देऊ शकता यार कमेंट बॉक्समध्ये, तेवढं तरी करा, जेणेकरून मला कळेल की ॲटलिस्ट कोणीतरी एखादा पर्सन आहे जो माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहतोय, ज्याला कदर आहे माझ्या मेहनतीची. ठीक आहे, चलो नेक्स्ट आता आपण पाहतोय पार्ट 2. पार्ट 1ला गेलेली आहे 10 मिनटं, पार्ट 2ला पण 10 मिनटं. सो ऑलमोस्ट अर्धा तास आपला याच्यामध्ये जाईल. मग मी काही टिप्स शेअर करणार आहे. जेव्हा तुम्हाला हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कळतील तेव्हाच ते टिप्स बेनिफिशियल आहेत. ठीक आहे. सिमिलरिटी हा 10 मार्कांचा आहे. सॉरी, मी सगळ्यांचं वेटेज सांगायचं राहिलं, कारण मी पहिल्या 2 चॅप्टरचं वेटेज म्हणजे सगळ्यांचं दाखवलं बट तुम्हाला एक्सप्लेन नाही केले. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही कोणते चॅप्टर्स थोडेफार स्किप करू शकता. मी तुम्हाला कोणते कोणते क्वेश्चन्स करायचे, टॉपिक्स करायचे हे तर आता एक्सप्लेन केले, सो तुम्हाला त्याच्यामध्ये काही डाऊट नसावा. ठीक आहे. पण आता मला एक सांगा, तुम्हाला सगळ्यांना लिनियर इक्वेशन येत असेल असं मी अज्युम करते. त्यातलं जे येत नाही आहे ते प्लीज करा. मी तुम्हाला आता सांगितलं कसं करायचं ते. क्वाड्रेटिक पण येत असेल, जे येत नाही आहे ते करा. अरिथमॅटिक प्रोग्रेशन खूप चांगला करा, हा चॅप्टर प्रचंड इझी आहे. प्रोबॅबिलिटी अगेन प्रचंड इझी आहे. स्टॅटिस्टिक्स खूप इझी आहे. कुठल्याही प्रकारचे कॅल्क्युलेशन मिस्टेक नाही झाली तर तुम्हाला याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील. फायनान्शियलमधले पण मी जेवढे क्वेश्चन सांगितले तेवढेच करा. तुम्हाला साधारणतः 8 पैकी 5 मार्क तरी मिळणार. 5 यासाठी म्हणते कारण यातला जर एखाद्या MCQला आला आणि तुम्हाला नाही आलं, किंवा यातला जर एका 1 मार्क क्वेश्चनमध्ये आला आणि तुम्हाला ते नाही आलं, कारण त्या ठिकाणी कुठलेच ऑप्शन्स नाही आहेत, सो तिथे मार्क्स जाऊ शकतात. ठीक आहे. सो डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पार्ट 2मध्ये पहिला आहे सिमिलॅरिटीज, एक आहे 10 मार्क्ससाठी, पायथागोरस 7 मार्क्ससाठी, सर्कल 12 मार्क्सला, जिओमेट्रिक 7 मार्क्सला आहे, कोऑर्डिनेट जॉमेट्री 7 मार्क्सला आहे, ट्रिग्नोमेट्री 7ला आहे, मेन्सुरेशन 10ला आहे आणि हे पण एकूण आहे 60 मार्क्ससाठी. यातलं सिमिलॅरिटी अतिशय इझी आहे. कोणते थिअरम्स करायचे मी सांगते, तेवढंच करायचं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पायथागोरस थिअरम. आरामात 7 पैकी 7 मार्क्स मिळतात. अजिबात इथे मार्क्स कट होत नाही जर मी सांगितलेले क्वेश्चन्स केले तर. सर्कलमध्ये थोडंसं डाऊट यासाठी आहे कारण बऱ्याचदा क्वेश्चन्स जे आहेत तर ते सेम टू सेम पुस्तकामधले न येतात, थोडेसे मॉडिफाय करून येतात. अगदी आहे असं न येतं, न्यूमॅरिकल व्हॅल्यू वगैरे बदलून येते. सो त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये मी असं ॲज्युम करते की 12 पैकी ॲटलीस्ट 10 तरी मार्क्स मिळतील जर मी सांगितलेले क्वेश्चन्स केले तर. जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन अगेन इझी, हे तुमच्या स्किलवरती डिपेंड आहे. सो तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला हे परफेक्ट जमणार. नेक्स्ट आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री. खूप इझी चॅप्टर, 2 ते 3 फॉर्म्युले आहेत, तेवढेच तुम्हाला करायचे आहे. ट्रिगोनोमेट्री, याच्यामध्ये आय नो की थोडंसं प्रूफ दॅटवाले क्वेश्चन थोडेसे लॉजिकल आहेत, पण जे सोपे आहेत ते तरी करा, म्हणजे 7 पैकी 5 मार्क तरी मिळतील. ठीक आहे. मेन्सुरेशन 10 मार्कांसाठी आहे. अतिशय इझी चॅप्टर. फॉर्म्युला फक्त बाय हार्ट करा, लिहून या, आन्सर मिळवा. फक्त याच्यामध्ये मार्क्स जातात कुठे जातात, कॅल्क्युलेशन मिस्टेक्समध्ये. ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, कारण ती तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात, राईट. सो मी जे काही क्वेश्चन्स देते प्लीज प्रॅक्टिस करा, लिहून प्रॅक्टिस करा, वरच्यावर वाचून जाऊ नका. गणितं कधीच वाचून करू नयेत. ओके. सो हे कधी करायचं असतं वाचून, जेव्हा एक्झामला एकच दिवस बाकी आहे आणि मला पास होण्यासाठी ॲटलीस्ट 10-15 मार्क्स पाहिजेत, तेव्हा तुम्ही गणितं वाचू शकता. पण तुम्हाला एक चांगला एक डिसेंट स्कोर हवा आहे, ऑलमोस्ट 80, 85, 90, 95च्या आसपास, तर गणितं वाचून जाऊन तुम्हाला काही साध्य होणार नाही. ठीक आहे. खूप सारं मोटिवेशन देते मी बिनकामाचं, बट असं तुम्हाला ते मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे. सिमिलॅरिटीमध्ये हे पहिले जे काही थिअरम्स आहेत याचं तुम्हाला थिअरम्स नाही करायचं, हे फक्त याचं रिझल्ट लक्षात ठेवा. हे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायला विचारलं जाणार. कंडिशन्सचा पण तुम्हाला थिअरम करायची गरज नाही आहे, फक्त एक कंडिशन्स लक्षात ठेवा, एक्झाम्पल सॉल्व करायला हेल्प होईल. एक्झाम्पल्स तुम्हाला अशी ॲक्टिव्हिटी बेसमध्ये पण येऊ शकतात किंवा डिरेक्टली सॉल्व करायला पण येऊ शकतात. आता कोणतं एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे, त्या जे सॉल्व एक्झाम्पलमध्ये आहेत तेच पाहायचे आहेत. हे खूपदा आलं आहे एक्झामला. हे एक सॉल्व करा आणि हे 5वं सॉल्व करा. 5च्यामध्ये तुम्हाला खूप बेनिफिट होईल कारण सगळेच प्रश्न याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. नेक्स्ट BPT हा थिअरम तुम्हाला एक्झामला येणार. थिअरम एक्झामला येताना फक्त स्टेटमेंट येतं, डायग्रामपासून पूर्ण शेवटपर्यंत रिझल्टपर्यंत तुम्हाला सगळं लिहायचं असतं. सो हा थिअरम एक्झाममध्ये येणार, त्याच्यामुळे नीट करून जा. कॉन्व्हर्स जे आहे तर ते करायची गरज नाही आहे. कॉन्व्हर्स तुम्ही स्किप करू शकता, कॉन्व्हर्स ऑफ BPT. प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स आणि त्यांचे जे काही ट्रान्सफर्स आहेत त्याचं पण तुम्हाला हे जे प्रूफ आहेत तर ते थोडक्यात करायचं आहे. ठीक आहे. कारण प्रूफ इझी आहे, सो आरामात तुम्हाला 3 मार्कांना, 2 खूप कमी होतात, 3 मार्कांना आरामात प्रूफ येऊ शकतं. आता या ठिकाणी जे क्वेश्चन्स आहेत इधर तुम्ही सगळे सॉल्ड एक्झाम्पल्स करा किंवा जे मी क्वेश्चन्स सांगते ते करा. सेकंड एक्झाम्पल बघा करून ट्राय. ह्याच्यामधला तुम्हाला 3rd करायचं आहे, 4th करायचं आहे, बाकी त्या ठीक आहे करून कराल तुम्ही. आणि हे BPTवरती आधारित आहे 7th.
आणि हे एक ट्राय करा. ठीक आहे, बस हे ॲक्टिव्हिटी बेस्ड फॉर्ममध्ये आलं तरच. त्यांना खूपच हॉट क्वेश्चन्स करायचे आहेत किंवा असं मनच भरत नाही आहे प्रॅक्टिस केल्याशिवाय वगैरे, त्या 11 करू शकतात, बट इतकी गरज नाही आहे. बट अगेन तुम्ही हवं तर करू शकता. नेक्स्ट आहे 1.2. आता 1.2मध्ये काय होते बघा, कुठे गेलं 1.2. हां, 1.2मध्ये हे जे शॅडोवाले क्वेश्चन्स आहेत हे मस्ट डू क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन इझी आहे, बट तरी पण एक ट्राय मारून टाका, म्हणजे ट्राय एकदा करून बघा. 6वा क्वेश्चन करायचं आहे याच्यामधला आणि याच्यातला 9वा क्वेश्चन. नेक्स्ट आहे सिमिलर अँगल्स, एरिया ऑफ सिमिलर अँगल्स. हा पण थिअरम महत्त्वाचा आहे. तुम्ही पार्ट 2 बघताय, त्याच्यामुळे पार्ट 2मध्ये थिअरम अर्थात येणारच. एवढे थिअरम कसे करायचे वगैरे काही अवघड नाही आहे. मी थिअरम्स पण एक्सप्लेन केलेले आहेत, ते व्हिडिओज नक्की चेकआउट करा. या सगळ्याच्या प्लेलिस्टच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहेतच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे याच्यावरती आधारित जे क्वेश्चन्स आहेत तर ते यातलेच सॉल्व करा. 5वा, 2रा आणि 7वा. प्रॉब्लेम सेटमध्ये सगळे MCQs करायचे, इनफ. बाकी क्वेश्चन्स स्किप करू शकता. नेक्स्ट आहे पायथागोरस थिअरम. नेक्स्ट आहे पायथागोरस थिअरम. आता याच्यामध्ये थिअरम 9th तरी पण चालेल. कुठून सुरुवात करायची बघा. हा रूल तुम्हाला माहिती पाहिजे. एक्झाममध्ये लिहायला वगैरे येत नाही, बट एक्झाम्पल सॉल्व करायला येतात. त्याच्यामुळे दोन्ही पण एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे माहिती पाहिजे. 45च्या अपोजिट साईडची लेंथ तुम्हाला काढता आली पाहिजे बेसिकली. नेक्स्ट आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल थिअरम. हा मात्र तुम्हाला हे दोन्ही पण थिअरम एक्झामला येऊ शकतात, सो हे दोन्ही पण थिअरम करायचे आहेत. पायथागोरस थिअरम फक्त करा, कॉन्व्हर्स करायची गरज नाहीये. नेक्स्ट पुढे तुम्हाला बेसिक क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व करता आले पाहिजेत. आपण एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स पाहूया. तुम्ही सॉल्व एक्झाम्पल्स पण करू शकता. हे जरा ट्राय करा, पायथागोरियन ट्रिपलेट कसं फाइंड आउट करायचं हे बघण्यासाठी. क्वेश्चन नंबर 3 करायचा आहे, क्वेश्चन नंबर 6 करायचा आहे. हा तर इझी आहे, इफ यू वॉन्ट तरी पण तुम्ही करू शकता. क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 जरासे वेगळे आहेत, हे नक्की करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आपलं जे अपोलोनियस थिअरम आहे तर ते. सो अपोलोनियस थिअरममध्ये थिअरम पण करावा लागेल तुम्हाला, कारण हा आला तर 3 ते 4 मार्कांना येऊ शकतो. वेटेज खूप हाय असल्यामुळे थिअरम नक्की करायचा आहे. त्याच्यामधला हा सेकंड क्वेश्चन मस्ट डू क्वेश्चन आहे, करायचंच आहे. त्यातला थर्ड क्वेश्चन करण्याच्या मध्ये तुम्हाला प्रूव्ह करायला पण विचारलंय, त्याच्यामुळे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने हा चॅप्टर समजेल. आणि क्वेश्चन नंबर 4 करायचा आहे. ॲज युज्युअल सगळे MCQs तुम्ही करणार आहात, बाकी क्वेश्चन तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आता आपण पाहतोय चॅप्टर नंबर 3, दॅट इज सर्कल चॅप्टर. सर्कल चॅप्टरमध्ये काय काय करायचंय बघा. हे सुरुवातीच्या काही गोष्टी नाही केल्या तरी पण चालतील, हे पण तुम्ही स्किप करू शकता. कुठून सुरुवात करायची आहे बघा, हे पण स्किप करा. फक्त तुम्हाला टॅन्जंट म्हणजे काय वगैरे माहिती पाहिजे. टॅन्जंट थिअरम तुम्हाला करायचं आहे. हे जे पहिलं आहे तर ते ऍक्च्युली हे तुम्हाला एक्झामला नाही येणार, बट तुम्हाला एक्झाम्पल्स सॉल्व करायला उपयोगी पडेल की ऍक्च्युली टॅन्जंट काय असतं, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत. एक्झामच्या दृष्टीने करणार असाल तर नका करू, पण तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व करायला काही हेल्प म्हणून हवी असेल तर करू शकता. एक्झामला डिरेक्टली नाही येणार. कन्व्हर्स असा 3 मार्कांना येऊ शकतो, कारण हा छोटासा आहे, सो 3 मार्कांना बसेल त्याच्यामुळे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टॅन्जंट सेगमेंट थिअरम. हा मी व्हिडिओजमध्ये खूप छान एक्सप्लेन केला आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही ते व्हिडिओज चेकआउट करा. हा मात्र थिअरम 3 मार्कांना येऊ शकतो. अगेन तुम्हाला या ठिकाणी 6 ब्लँक्स दिले जातील किंवा पूर्णच थिअरम लिहायला दिला जाईल. हा क्वेश्चन सेम तुम्हाला एक्सरसाइजमध्ये पाहायला मिळेल. सो मी एक ट्राय करते, तुम्हाला एक्सरसाइजमध्येच क्वेश्चन्स देते, जेणेकरून तुम्हाला सोडवायला पण इझी पडेल. पहिला क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन, हा चौथा एक करा, कारण हा थोडासा वेगळा आहे. जस्टिफाय पण करायचे, सो तुम्हाला थोडीशी थिअरी पण लिहावी लागेल. सो हा क्वेश्चन नीट करा. क्वेश्चन 2 मार्कांना पण येऊ शकतो आणि 3 मार्कांना पण येऊ शकतो. 3 मार्कांना आलं तर तुम्हाला अजून थोडेसे कॉन्सेप्ट डिटेलमध्ये एक्सप्लेन करावे लागतील. आता नेक्स्ट आहे थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स. करायची गरज नाहीये, पण यातले 2-3 क्वेश्चन्स मात्र नक्की करा, कारण हे एक्झामला नक्की येणार. आर्क ऑफ अ सर्कल तुम्हाला ॲज सच ते डेफिनेशन आणि ते वगैरे काय करायची गरज नाहीये. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण तुम्हाला एक्झाम्पल्स सॉल्व करताना उपयोगी पडेल. एक्झाममध्ये डिरेक्टली विचारलं नाही जाणार. ठीक आहे. हे सगळे थिअरम जे आहेत ते तुम्ही स्किप करू शकता. हा जो थिअरम आहे हा मात्र करायचा आहे. हे बाकीचे स्किप करा, जे मी तुम्हाला नाही सांगत आहे ते स्किप करू शकता. यातला फर्स्ट क्वेश्चन करा. यातला तुम्हाला करायचं सेकंड क्वेश्चन. हा क्वेश्चन एक्झाममध्ये आलेला आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, बस एवढंच. त्याच्यानंतर आहे इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगलचं पण थिअरम वगैरे स्किप करू शकता. करायची गरज नाही, कारण खूप मोठा आहे आणि एवढं वेटेजचा कुठलाच क्वेश्चन नाही आपल्याकडे. सायकलिक क्वाड्रिलॅटरलचा थिअरम मात्र एक्झामला नक्की येणार 3 ते 4 मार्कांना, सो तो पूर्ण करायचा आहे. कोरोलरी करायची गरज नाहीये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कॉन्व्हर्स ऑफ सायकलिक, पण करायची गरज नाहीये. ह्याच्या सायकलिक वरती काही क्वेश्चन्स आहेत. लेट मी शो यू क्वेश्चन्स कुठे गेले. सो बेसिकली या ठिकाणी तुम्हाला सेकंड क्वेश्चन करायचा आहे. त्याच्यानंतर 5th क्वेश्चन करायचे. हा खूपदा विचारला गेलेला प्रश्न आहे, राईट. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही करणार आहात हा 7th क्वेश्चन. डन, बस एवढंच. हा थिअरम करायची गरज नाहीये. यू कॅन स्किप दिस थिअरम. हा जो थिअरम आहे हा पण तुम्ही स्किप करू शकता. हे पण स्किप करू शकता. इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स हे मात्र तुम्हाला करायचं आहे.
एक्सटर्नल कॅन्सल म्हणजे स्किप करू शकता. याच्यावरचे क्वेश्चन्स एक्सरसाइज मधले करा किंवा सॉल्व एक्झाम्पल्स जे तुम्हाला चांगलं वाटेल ते. पण माझ्या मते एक्सरसाइज मधले हे काही क्वेश्चन्स मी तुम्हाला मार्क करून देते. सेकंड आहे, थर्ड आहे, फिफ्थ आहे आणि यातले फक्त MCQs करायचे आहेत. क्वेश्चन्स तुम्ही स्किप करू शकता. सो इन दिस वे थर्ड चॅप्टर झालाय. आता आपण येऊया फोर्थ चॅप्टरकडे. फोर्थ चॅप्टर मध्ये आहे जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन. एक खूप मोठं कन्फ्युजन असतं याच्यामध्ये की आम्हाला स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन लिहायचे आहेत का. आता जर तो क्वेश्चन 2 मार्कांना आला तर स्टेप्स लिहायची गरज नाहीये. जर हा क्वेश्चन 3 किंवा 4 मार्कांना आला आणि एकच आला म्हणजे तेवढंच फक्त ड्रॉ करायचं आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला आधी रफ डायग्राम ड्रॉ करायची आहे, मग ऍक्च्युअल डायग्राम व्यवस्थित मेजरमेंट घेऊन ड्रॉ करायची आहे आणि मग 3 किंवा 4 मार्क्सला आले तर तुम्हाला स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन पण लिहायचंय. हे स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन कुठे मिळणार तर तुम्हाला या ठिकाणी इथे स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन पाहायला मिळतात. सो याच स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचे आहेत. फक्त एबीच्या ऐवजी ज्या कुठल्या नावाची लाईन तुम्ही ड्रॉ कराल ते लिहायचंय. बाकी हे वरचं सगळं तुम्ही स्किप करू शकता. फक्त जर क्वेश्चन 3 ते 4 मार्कांना विचारला आणि एकच सिंगल क्वेश्चन विचारला तर तुम्हाला त्या क्वेश्चनचे स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन लिहायचे आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला एक सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय आणि एक फोर्थ क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन. नक्की बघून ठेवा कारण क्वेश्चन किती मार्कांना येतोय ते आपण आताच नाही सांगू शकत कारण वेटेज हे जर 7 मार्कांचं वगैरे आहे चॅप्टरचं. त्याच्यामुळे 2 क्वेश्चन्स 4-4 मार्काचे किंवा 2 क्वेश्चन्स 3-3 मार्काचे, एक MCQ असं पण कॉम्बिनेशन याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. चौथा क्वेश्चन, 5वा क्वेश्चन आणि 7वा क्वेश्चन करायचे. पहिला खूपच इझी आहे, नसेल येत तर तो पण करा. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. डिपेंड्स की क्वेश्चन किती मार्काला आहे त्यानुसार तुम्हाला स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन पण लिहायचे आहे. नेक्स्ट आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री. कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये पहिलं हे जे काही मटेरियल आहे ते तुम्ही स्किप करू शकता. कुठून सुरुवात करायची आहे हे फॉर्म्युलेस लक्षात ठेवा, हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाणार. सो ते फॉर्म्युले किंवा हे 2 पॉईंट्स सेमच आहे बट हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे असा क्वेश्चन तुम्हाला नक्की एक्झाममध्ये येणार सेकंड नंबरचा, एक्सरसाइजमध्ये पण आहे बट सॉल्व्ड एक्झाम्पल मधलाच मी तुम्हाला दाखवला. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे असे क्वेश्चन्स पण येणार, हे पण सॉल्व्ड एक्झाम्पल्स मधलेच करा. एक्सरसाइजमध्ये आहेत पण बेस्ट आहे सॉल्व्ड एक्झाम्पल मधले. नेक्स्ट अजून आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण एक्सरसाइज मधले किंवा प्रॅक्टिस सेट मधले क्वेश्चन्स बघूया. यातला एखादा क्वेश्चन करा, यातला एखादा करा. ऍटलिस्ट तुम्हाला मेथड माहिती पाहिजे यासाठी मी तुम्हाला सांगते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे असे काही क्वेश्चन्स की प्रूव्ह करा हे राईट अँगल ट्रायंगल आहे का, हे स्क्वेअर आहे का, हे अजून काय पॅरलोग्राम आहे का, असे बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाणार. सो तुम्हाला प्रॉपर्टीज माहिती पाहिजेत. हा एक तुम्हाला करायचा आहे सेक्शन फॉर्म्युला. एक्झाम मध्ये खूपदा विचारला जातो सेक्शन, त्याच्यामुळे सेक्शन फॉर्म्युला करायचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काही एक्झाम्पल्स पाहायला मिळतात. एवढेच तुम्ही करणार आहात. सॉल्व्ड एक्झाम्पल्स मधलं पण करू शकता. ठीक आहे, हा सॉल्व्ड एक्झाम्पल एक करायचा आहे सेक्शन फॉर्म्युलाचा. नेक्स्ट आहे सेंट्रोइड फॉर्म्युला. सेंट्रोइड फॉर्म्युला डिराईव्ह करायची गरज नाहीये. यातला पण सेक्शनचा हे एखादं सम सॉल्व्ह करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हा रेशोवाला एक पॉईंट. आणि जर तुम्हाला ट्रायंगलसाठी फाइंड आउट करायचं असेल तर के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर हे 3 युनिक क्वेश्चन्स आहेत आणि हे 5 पॉईंटसाठी करा, मग बाकी तुम्हाला 2-3 पॉईंट्स वगैरे आरामात येईल. स्लोप ऑफ अ लाईन. स्लोप ऑफ अ लाईनसाठी पण हा महत्वाचा फॉर्म्युला आहे. आतापर्यंत 3च फॉर्म्युले झालेत फक्त या चॅप्टरचे आणि चॅप्टर आता संपेल पण. ठीक आहे, सो मी तुम्हाला म्हटलं होतं की इव्हन 3 ते 4 फॉर्म्युल्यामध्येच हा चॅप्टर संपतो. त्याचा एक स्लोप ट्राय करायचा आहे क्वेश्चन नंबर 3चा. 4 पण ठीक आहे बट सोडा, पण 4 साठी वेगळा क्वेश्चन पण बघूया. सो पॅरेलोग्राम आहे की नाही फाइंड आउट करायचा आहे. ट्रायंगल चे स्लोप फाइंड आउट करायचा आहे. के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि ॲज युजल सगळे 4 MCQs डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे चॅप्टर नंबर 6 साठी ट्रिग्नोमेट्री. आता ट्रिग्नोमेट्रीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हे तर माहिती असेल साइन म्हणजे काय, अपोजिट बाय हायपोटेनियस जे पण आहे ते. ठीक आहे, आता याच्यामध्ये हे काय तुम्हाला आयडेंटिटी प्रूव्ह करायला नाहीयेत, डिरेक्टली तुम्हाला एक्झाममध्ये यूज करायला येते आयडेंटिटी. सो त्याच्यामुळे फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे जे क्वेश्चन्स आहेत तसे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये येणार. तुम्ही या दोन्हीपैकी कोणत्याही मेथडने सॉल्व्ह करा, तुम्हाला मार्क्स पूर्णच मिळणार आन्सर बरोबर असेल तर. ठीक आहे, आता यातले कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात. हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे, 4 मार्कांना येऊ शकतो. 6.1 मधले क्वेश्चन्स बघा. यातला हा एक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळे येतील. यातला हा एक करा, म्हणजे सगळ्या पॅटर्न मधले क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगते. यातला 3rd करायचा आहे, यातला 10 करायचा आहे, 6 करायचं आहे, जेणेकरून तुमचे सगळे पॅटर्न्स कव्हर होत आहेत. ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री हे खूप महत्वाचं आहे आणि हे इझी पण आहे. तर 3रा क्वेश्चन करायचा आहे यातला. थिअरी वगैरे तुम्ही थोडीफार अर्थात स्किप वगैरे पण करू शकता, तुमच्यावरती आहे. बट सध्या मी सांगते तेवढं तर नक्की करा. इथे या ठिकाणी स्ट्रॉम ब्रोकन ट्री एक आहे, बिल्डिंग एक आहे आणि काईटवाला एक आहे. आता मकर संक्रांती आहे तर काईटचा पण एक क्वेश्चन सॉल्व्ह करून टाका. सगळे MCQs तुम्ही करणार आहात इथपर्यंत, बाकी तुम्ही सोडून देऊ शकता.
नेक्स्ट आहे मेन्सुरेशन. सगळे फॉर्म्युले करायचे आहेत. या पानावरती जे काही फॉर्म्युले आहेत ते सगळे करायचे आहेत, कारण प्रत्येक क्वेश्चन याच फॉर्म्युलेवरचा आहे, काहीच नवीन नाहीये. ट्राय करा, हे एक सॉल्व एक्झाम्पल खूप इझी आहे, पण तुम्हाला कितपत हा चॅप्टर येतोय हे चूज करायला किंवा हे गेस करायला तो क्वेश्चन होता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5 करायचा आहे. क्वेश्चन हा करायचा आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9. ठीक आहे, 10 पण येऊ शकतो हे झोपाची टोपीचा क्वेश्चन. सो नेमकं हे कसं करायचं हे लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये ॲटलिस्ट काहीतरी सॉल्व करता आलं पाहिजे, स्टेप्स लिहिता आले पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्युअरली ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 3 खूप महत्त्वाचा आहे, तुम्हाला ॲक्टिव्हिटी साठीच्या ह्याच्यामध्ये सेक्शनमध्ये येऊ शकतं. नेक्स्ट आहे सेक्टर ऑफ अ सर्कल. आता सेक्टरमध्ये काय काय घ्यायचं आहे बघा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे जे एक्झाम्पल्स आहे त्यातलंच तुम्ही एखादे एक्झाम्पल सॉल्व करा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळेल की नेमकं हे कसं सॉल्व करतात. याच्यामधलं तुम्हाला 4th करायचं आहे, 2nd करायचं आहे, 5th करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 8th 1 आणि 13th 1. आता ह्याचं तुम्ही कसं एरिया घेणार, काय घेणार, हे सगळं तुमच्यावरती आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मायनर सेगमेंट, मेजर सेगमेंट. हे तुम्ही हवं तर थिअरीसाठी रीड करू शकता, बट ॲट सच एक्झामच्या दृष्टीने तितकं महत्त्वाचं नाही आहे, सो यू कॅन स्किप ऑल्सो. क्वेश्चन नंबर 1 इथला करायचा आहे, सेमच आहे क्वेश्चन नंबर 2 ऑलमोस्ट किंवा थोडासा, आणि त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4 करायचं आहे आणि क्वेश्चन नंबर 5 करायचं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की मोठा रिजन शेड्यूल होता, बट या ठिकाणी लहान आहे. रशा केसमध्ये अजून काय करता येईल हे तुम्हाला या क्वेश्चनमधून कळेल. ॲज युजल सगळे MCQs तुम्ही करणार आहात. सो इथपर्यंत आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधलं काय काय करायचं हे सगळं पाहिलंय. नेक्स्ट आता आपण पाहूया आपल्या पुढच्या टॉपिककडे. सो प्रॅक्टिसबद्दल आपण पाहिलं, क्वेश्चन्स पण मी सांगितलेले आहेत. सॉल्व्ड एक्झाम्पल्स कुठले करायचे, प्रॅक्टिस सेटमध्ये क्वेश्चन्स कुठले करायचे आणि प्रॉब्लेम सेटमध्ये तुम्हाला फक्त MCQच करायचे आहेत. हॉट क्वेश्चन्स कुठून करायचे, तर पुस्तकामध्ये आता मी रेफरन्स दिले तेवढेच हॉट क्वेश्चन्स करा, कारण पुस्तकामधलेच क्वेश्चन्स थोडंसं आपण म्हणूया की वाक्यांमध्ये चेंज आणि न्यूमेरिकल व्हॅल्यूजमध्ये चेंज असेच क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. हॉट म्हणजे असं काही नवीन नसतं, फक्त जे लॉजिकल क्वेश्चन्स आहेत पुस्तकामधले तेवढे फक्त नीट करा, तुम्हाला त्याच पॅटर्नचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये येणार. सेम तेच येणार का, तर नाही, त्या पॅटर्नचे येणार किंवा त्या पद्धतीने रचना असणारे शब्द येऊ शकतात, बाकी त्याचं अप्रोच वगैरे डिफरंट पण असू शकतं. नेक्स्ट आहे फोकस मोर ऑन ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स, कारण तुम्हाला माहिती आहे आपला जो पेपर आहे तर तो ॲक्टिव्हिटी बेस आहे. मी पण जेव्हा पेपर सॉल्व्ह करायचे तेव्हा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्सवरती जास्त फोकस करायचे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला 6 ब्लँक्स असतात 3 मार्कांसाठी किंवा 4 ब्लँक्स असतात 2 मार्कांसाठी, आणि तेवढे ब्लँक्स भरले की तुम्हाला अर्धा अर्धा करत मार्क्स मिळत जातो. सो इव्हन तुम्हाला एखादा आन्सर बरोबर आहे की नाही माहिती नाहीये, तर तुम्ही आजूबाजूचे ब्लॉक्स किंवा बॉक्सेस जर बरोबर भरले असतील तर तुम्हाला त्या बॉक्सेसचे मार्क्स मिळणार. त्याच्यामुळे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्सवरती फोकस करा. एक्स्ट्रा बुक्स कोणते फॉलो करायचे का, तर माझ्या मते तरी काहीही गरज नाहीये, कारण पुस्तक बेस्ट आहे. पण त्यातही तुमच्याकडे जर वेळ शिल्लक असेल, रिव्हिजन झाली आहे, सगळे फॉर्म्युला पाठ आहेत, पेपर्स ऑलमोस्ट 3 तरी मिनिमम सॉल्व्ह झालेले आहेत, मॅक्सिमम तुम्हाला खूप सारे करायचे आहेत, 5-6 वगैरे पेपर सॉल्व्ह करायचे आहेत, तर एक्स्ट्रा बुक्स कोणतेही रेफर करू नका. हे जे बुक्स म्हणजे हे जे पेपरचे बुक्स आहेत, पेपर सेट जे आहेत ते सफिशियंट आहेत, तेवढे केले तरी पण चालतील. नेक्स्ट आहे डेरिव्हेशन्स आणि थिअरम्सबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सो तेवढेच तुम्हाला करायचं आहे. आता हे जे लास्ट 45 डेज आहे याच्यामध्ये काय काय करायचं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला वेटेज दिलेलं आहे, त्या वेटेज सोबतच मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण सांगितले, इम्पॉर्टंट टॉपिक्स पण सांगितले की कशावरती प्रश्न येऊ शकतात वगैरे. ठीक आहे, सो तुम्हाला ऑलमोस्ट सगळी माहिती मिळालेली आहे. सो या 45 डेजमध्ये जे तुमचे वीक चॅप्टर्स आहेत किंवा जे तुम्हाला वाटते की अवघड वगैरे आहेत, ते चॅप्टर सगळ्यात आधी करायचे आहेत. वीक चॅप्टर पण हायली वेटेज चॅप्टर असला पाहिजे, ते आधी करायचं आहे. चॅप्टर्स करताना मी जेवढे क्वेश्चन इम्पॉर्टंट सांगितलेले आहेत तेवढेच आधी करायचे, वेळ शिल्लक राहिला तर बाकीचे सगळे करा. दुसरी गोष्ट, तुम्हाला वीक चॅप्टर्स कडून यायचं आहे स्ट्रॉंग चॅप्टर्सकडे, म्हणजे एक्झाम जवळ येईपर्यंत तुमचे सगळे वीक चॅप्टर्स कव्हर होतील आणि स्ट्रॉंग चॅप्टर्सची रिव्हिजन करायला सुरुवात करायची आहे. त्यासोबतच मी तुम्हाला डेज ठरवून दिले की कोणत्या दिवशी काय अभ्यास करायचं, ते नक्की त्या व्हिडिओमध्ये पहा, जेणेकरून तुम्हाला बेनिफिट मिळेल आणि त्याच्या आधारे तुम्ही तुमचं स्वतःचं टाइम टेबल बनवू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट टाइम मॅथ्समध्ये कोणी रीड किंवा रट्टा मारून उत्तर वगैरे लिहून यायचं नाहीये. थिअरम्स वगैरे सगळे तुम्हाला लिहून प्रॅक्टिस करायचे आहे, ते जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. सो तेवढेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्ही करणार आहात. रिकॅप हाच आहे या व्हिडिओचा की 45 डेज तुमच्याकडे आहेत, त्यातले तुम्हाला 45 डेजमध्ये 13 चॅप्टर करायचे आहेत, त्या पण 30च दिवस तुमच्या हातामध्ये आहेत,
वरचे 45 डेज आपण पेपर सॉल्विंग आणि रिव्हिजनसाठी वापरणार आहोत. सो या उरलेल्या 30 दिवसांमध्ये तुम्हाला 13 चॅप्टर कव्हर करायचे आहेत. सगळे क्वेश्चन्स मी तुम्हाला प्रोव्हाईड केलेले आहेत. सगळ्याचे सोल्युशन व्हिडिओज अपलोडेड आहेत. सो प्लीज ते चेकआउट करा. ही स्ट्रॅटेजी नक्की फॉलो करा. कोण फॉलो करताय त्यांनी एक आता व्हाईट हार्ट जरा मला पाठवा, जेणेकरून मला कळेल की हा व्हिडिओ शेवटपर्यंत कोणी पाहिलाय. ठीक आहे. सो जर व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहत आला असेल तर खूप खूप थँक्यू. एक छोटंसं क्यूटचं व्हाईट हार्ट मला सेंड करा, जेणेकरून मला पण एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन मिळेल की मी काहीतरी चांगलं करते. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि मी कशा पद्धतीने अभ्यास केला होता, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितले तेच मी मोस्टली केले होते. पण एवढंच की मी सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. सो तुम्ही पण ट्राय करा की तुम्ही सगळे क्वेश्चन सॉल्व्ह कराल आणि इतर कुठलाही बुक रेफर करायचं काहीच गरज नाहीये. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स.